मराठवाडा आणि विदर्भामधील काही जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले आहेत। संभाजीनगर, हिंगोली, परभणी, जालना, नांदेड या जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के जाणवलेत। सकाळी 7:14 भूकंपाचे हे धक्के जाणवले, याबद्दलची माहिती समोर येते। मराठवाड्यातील 4 ते 5 जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत। त्याचबरोबर विदर्भामध्ये सुद्धा भूकंपाचे हे धक्के जाणवल्याची माहिती समोर येते। सकाळी 7:14 भूकंपाचे हे धक्के जाणवलेत, त्याची ही दृश्य आपल्या समोर आहे। संभाजीनगर, हिंगोली, परभणी, जालना, त्याचबरोबर नांदेड या जिल्ह्यांना प्रामुख्याने भूकंपाचे हे धक्के जाणवले, अशा स्वरूपाची माहिती आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया। प्रतिनिधी संतोष भिसे सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत। संतोष, नेमकी काय माहिती समोर येते? कोणकोणत्या भागांना भूकंपाचे धक्के बसलेले आहेत? नक्कीच गुरु, एरवी हिंगोलीतल्या केवळ औंढा नागनाथ आणि कळमनुरी या तालुक्यामध्ये भूकंपाचे धक्के सौम्य देखील जाणवत असतात। मात्र हा जो धक्का जो आहे तो चांगलाच मोठा धक्का होता। यामध्ये सध्या तरी कुठे नुकसान झाल्याच्या माहिती नाही, मात्र हा धक्का जो आहे तो जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यामध्ये जाणवला आहे। याच्यामध्ये कानेखेडा, बुद्रुक असेल, घोडा येथे असेल, कडवळी असेल, बाळापूर असेल, असे अनेक गाव आहेत, म्हणजे बाभुळगाव, सालेगाव, असे अनेक गाव आहेत ज्या गावामध्ये धक्का झालेला आहे। कारण एरवी गुरु जो आहे तर म्हणजे कळमनुरी आणि औंढा नागनाथ हेच भूकंपाचं केंद्र मानलं, कारण पांगरा शिंदे जो भाग आहे या भागामध्ये नेहमीच भूकंपाचे धक्के जाणवत असतात। आणि हा जो भूकंपाचा 7:14 धक्का आहे हा संपूर्ण जिल्ह्यामध्ये झालेला आहे। कारण नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। प्रशासन नेमकं कोणत्या कोणत्या गावामध्ये काही नुकसान झाले आहे का, काही पडझड झालेली आहे का, याची सर्व माहिती घेत आहे। आणि अद्याप तरी म्हणजे 4.2 रिश्टर स्केल एवढी नोंद झालेली आहे, मात्र अद्याप तरी कोणत्या गावामध्ये नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही। मात्र प्रशासन मात्र तसा आढावा घेतला जात आहे। गुरु, बरोबर, धन्यवाद संतोष या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू। तर हिंगोली, परभणी, जालना, नांदेड या जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले आहेत। मराठवाडा आणि विदर्भामधल्या काही जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले, अशा स्वरूपाची माहिती आहे। संभाजीनगर असेल, हिंगोली, परभणी, त्याचबरोबर जालना आणि नांदेड इथल्या काही भागांना हे धक्के जाणवलेले आहेत। सकाळी 7:14 भूकंपाचे हे धक्के जाणवले, अशा स्वरूपाची माहिती समोर येते। त्याची ही काही दृश्य आपण बघतोय। अर्थातच भूकंपाचे हे धक्के जाणवल्यामुळे आणि तेही अगदी सकाळी सकाळी जाणवल्यामुळे नागरिकांना एक क्षण काही झालं याबद्दलची कल्पना आली नाही आणि त्यामुळे भीतीचं वातावरण नागरिकांमध्ये पसरलं। सकाळी 7:14 भूकंपाचे हे धक्के जाणवले, अशा स्वरूपाची माहिती आहे। त्यानंतरची काही दृश्य आता समोर येत आहे। मराठवाडा आणि विदर्भामधल्या काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे, ज्या ठिकाणी भूकंपाचे हे सौम्य धक्के जाणवलेले आहेत। संभाजीनगर, हिंगोली, परभणी, जालना, नांदेड या जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के जाणवले, अशा स्वरूपाची माहिती आहे। सकाळी 7:14 हे भूकंपाचे धक्के जाणवले, अशा स्वरूपाची माहिती मिळते। अगदी सकाळी सकाळी हे भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे नागरिकांना एक क्षण नेमकं काय होत आहे, आवाज कशामुळे होतोय, धरणी कशामुळे कंप पावते याचा काही अंदाज आला नाही। नंतर एकाएकी भूकंप झाल्याचं निदर्शनास आलं। आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। जितेंद्र पापळकर जिल्हाधिकारी फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत। जितेंद्रजी, भूकंपाच्या धक्क्यांनंतर अर्थातच स्वाभाविक आहे की लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण असतं। काय सविस्तर माहिती आतापर्यंत या भूकंपाबद्दल आपण देऊ शकता? आज सकाळी हिंगोली जिल्ह्यामध्ये सकाळी 7:14 भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। त्याच्यामध्ये त्याची रिश्टर स्केल जी होती ती 4.5 रिश्टर स्केलचा ते धक्के होते। आणि याचा जो काही एपी सेंटर होता तो रामेश्वर तांडा तालुका औंढा या ठिकाणचा असल्याचं आमच्या लातूरच्या केंद्राने आम्हाला कळवलेलं आहे। आणि याच्यामध्ये सर्व नागरिकांना माझं आवाहन आहे की आपण आपल्या घराच्या बाहेर अशा पद्धतीनं पुन्हा जर का धक्के जाणवले तर आपण घराच्या बाहेरून मोकळ्या जागेत येऊन थांबावं। कुठल्याही घाबरून जाण्याचं कुठलंही कारण नाही। प्रशासनाकडनं जितेंद्रजी कशा पद्धतीनं आता उपाययोजना केल्या जातात, कशा पद्धतीनं सगळा पुढचा धोका ओळखून पावलं उचलली जातात? याचा आम्ही अवेअरनेस आता वारंवार आमच्याकडे करत असतो। आमच्याकडे जवळजवळ 35 गाव याच्यामधली ज्या आपल्या भूकंपासाठी कायम इथे धक्के जाणवत असतात त्या गावांमध्ये आम्ही सगळ्या ठिकाणच्या प्रशिक्षण सगळे पूर्ण केलेले आहेत। आणि सर्व गावामधील जे काही महत्वाची मंडळी आहेत त्या सगळ्या मंडळींना आणि आपल्या शाळेतले शिक्षक आणि विद्यार्थ्यांना देखील याच्या संदर्भात प्रशिक्षित करण्यात आलेलं आहे। आणि याही वर्षी परत आम्ही तो प्रोग्राम या गावांमध्ये परत एकदा राबवणार आहोत। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर हे आपल्याला अधिक माहिती देत होते। मराठवाडा असेल किंवा मग विदर्भ असेल, इथल्या काही जिल्ह्यांना आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले आहेत, त्याची काही दृश्य आता समोर येत आहेत।